घरी कितीला येते रात्री? 9 वाजता? झपटले तिला, झपटले. हां, ते तिथं ते वडाचं झाड नाही का, तिथं आहे. आपल्या इथे एक बोबडे बाबा आहे, त्याचा तुम्हाला नंबर देते, त्याला जाऊन भेटा तुम्ही. काही नाही, काहीतरी असं करून देतो तुम्हाला तो. बरं ना, 2 दिवसात माणूस झपटलेलं बिपटलेलं सगळं निघून जातं. काही नाही, काहीतरी गहू बिऊ काहीतरी पुडी बिडी देतो बांधून. हां, एकदम बरोबर, एकदम बेस्ट बाबा, एकदम बेस्ट. माझ्या पुरीला झालं तर मी तिथंच नेलं होतं ना. हां, एकदम एकदम एक नंबर बाबा आहे तो. झपटले तिला 8-9 वाजता येते म्हणजे झपटले. हां, आणि केस सोडून ना बाहेर तिला संध्याकाळी जाऊ द्यायचं नाही. त्यांचा टाईम असतो तो. कोणाचा? मुद्दाचा. हां, मी नंबर देते, चला आणा. ओह ओह, तुझी डायरी द्या, आणा. द्या त्यांना, मी नंबर देते, नंबर. हां, आणा, द्या. खोकला झाला का तुम्हाला? आल्या लसणाची पेस्ट बनवून घ्यायची ग्लासवर आणि गटगट प्यायचं. आल्या लसणाची पेस्ट एकदम बेस्ट. इतक्यात खोकला बरं, 2 दिवसात हो. मी सांगते, तुम्ही फक्त माझे उपाय करीत जा. हां, आणि लगेच करा, लगेच उठा. पोरचे पाय असे फेंद्र पोरग फेंद्र. मालिश काय बरोबर करीत नाही. पोराचे पाय कशाचे सरळ पाहिजे, नाक कसं असं सरळ पाहिजे. हां, बरोबर करीत नाही ती. तिला बंद करून टाका, उद्यापासून मी येते. हां, उद्यापासून आपण आहे, टेन्शन नका घेऊ. अशी मस्त मालिश अशी करायची, उलटं घ्यायचं, धड 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 धपटायचं त्याला पोराला. अशी मालिश करीत आहे की काय मालिश ना, पोराचे पायाचे फेंद्रे झाले. असं सरळ पाय पाहिजे, सरळ. नाकाचा शेंडा असा सरळ पाहिजे पोराचा, असं भारी दिसायला पाहिजे पोरगं. हां, उद्यापासून मी येते, तिला बंद करून टाका उद्यापासून. अहो काय तुम्ही ह्या अशा लोकांच्या नदीला लागत, त्यांना येत नाही, कारण त्यांच्या हातामध्ये जोर नाही हो. हातामध्ये जोर पाहिजे. हां, उद्यापासून तिला बोलू, तिला नाही म्हणा, मी येते उद्यापासून. हां, काय शेर भरली? हां हां, मी पायळली अशी सरळ उभे राहू बे. हां, वाटलं का बरं? वाटलं? हां, वाटलं नाही? परत उभे राहा या पायाने. आता वाटलं ना, आपल्या पायातच ये मी आहे ना, ते पायगुण काय राहतं ना, त्याच्यात झालेली मी. हां, शिरच बरी होती. कोणाला शिर कशी चढेल राहू द्या. एक नंबर आहे आपण असे तसे नाही ना. हां, आपल्यासारखं कोणीच नाही. तुम्हाला मी सांगून देते. हां, काय पोळ्या किती गोळ्या बनवायचे? 50, 60? 5 मिनिटात बनवतो आपण. आपल्याला टाईम नाही, तुला सांगितलं ना, आपण असे तसे नाही. आपण स्पीड घे, पटापट सगळं काम असं पटापट राहतं. हे टाईमपासची घोळघळ नाही आवडत आपल्याला, पटापट झालं पाहिजे सगळं. हां, थप्पीवर थप्पी. म्हणजे काय करायचं, एक गोळा केला, गोळ्यावर गोळा 50 पोळ्या डायरेक्ट कटाकट लाटल्या, झालं. 5 मिनिटात करीते मी, 5 मिनिटात. तुम्हाला सांगून देते, 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं. हां, अशी पोराची मालिश बी अशी कचा जास्त नाही, 10 मिनिटात. एक पोरगा असं भारीच, पोराचा नाकाचा शेण. तुम्हाला सांगतो, तुम्ही कोणाच्या नादी लागा, त्या पोळ्या बी कोणाला बी देता. उद्यापासून तिला बी बंद करा, मी करते तुमचं सगळं, मी करून देते. आपल्याला टाईम नाही लागत. हां हां, आणि त्या तुमच्या पोरीला सांगा, आणि ए बाळा इकडे ग, इथं बैस. हां, बस इथं बस. मी काय म्हणते ऐक, केस मोकळे सोडून 7-7:30ला बाहेर जायचं नाही. का बरं? कारण की तो त्यांचा टाईम असतो. त्यांचा टाईम म्हणजे तुझ्या मम्मीला सांगितलं कोणाचा? त्यांचा म्हणजे भूतांचा, पछाडी. त्या तू रात्री लेट येते ना, तर बोबडे बाबाकडे जायचं. हां, मी तुला घेऊन जाते आजच, नाही तर बोबडे बाबाकडे जायचं. पछाडले सगळं काढून देते ते. हां, पहिले सांगून देते. आपलं ऐकायचं, आपल्यासारखं कोणीच तुम्हाला सांगणार नाही. आपण सगळ्यांचं चांगलं करतो, आपला आशीर्वाद सगळ्यांना. हां, आणि केस मोकळे सोडून जायचं नाही. अशा पुचडा बांधायचा, गरम बी होत नाही. मोकळे सोडलं का बरं होतं. हां, समजलं का? चला आता उठ, चला आशीर्वाद घे. वाटलं का बरं? आपण असंच आशीर्वाद देतो. काय बरोबर आहे ना?